बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। बचत गटासंबंधी माहिती घेण्यासाठी आलेल्या दीपा घारगे या महिलेचा करवीर पंचायत समितीमधील पाणी पुरवठा विभागातील अनुप पाटील यांच्याशी वाद झाला। हा वाद अगदी हाणामारीपर्यंत गेला। अखेर लक्ष्मीपुरी पोलिसांनी पंचायत समितीमध्ये धाव घेऊन दोघांनाही पोलीस ठाण्यात आणलं। निरीक्षक कन्हेरकर यांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण दीपा घारगे यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतली। दरम्यान पोलीस ठाण्याबाहेर करवीर पंचायत समितीचे कर्मचारी आणि बचत गटांच्या महिलांनी मोठी गर्दी केली होती। हातकणंगले तालुक्यातील दीपा घारगे या महिलेचा गारमेंटचा व्यवसाय आहे। बचत गटांच्या माध्यमातून त्या महिलांना रोजगार देतात। आज त्या करवीर पंचायत समितीमध्ये एका विषयाची माहिती घेण्यासाठी आल्या होत्या। प्रकाश लाड या अधिकाऱ्याकडून त्या माहिती घेत होत्या। त्याचवेळी पाणीपुरवठा विभागातील अनुप पाटील तिथं आले आणि त्यांनी प्रकाश लाड यांना एका कामासाठी आपल्याबरोबर येण्यास सांगितलं। त्यावेळी दीपा घारगे यांनी अनुप पाटील यांना रोखलं आणि तुम्ही कोण, तुमचं ओळखपत्र दाखवा अशी विचारणा केली। त्यावर संतप्त झालेल्या अनुप पाटील यांनी घारगे यांना जाब विचारत प्रतिप्रश्न केले। त्यातून दीपा घारगे आणि अनुप पाटील यांच्यात वाद सुरू झाला आणि हा वाद विकोपाला जाऊन चक्क शिवीगाळ, धक्काबुक्की आणि कॉलरला हात घालण्यापर्यंत गेला। दरम्यान पंचायत समितीमधील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केला। त्यावेळी दीपा घारगे यांनी 2 महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला। त्यामुळे संतप्त झालेल्या दीपा घारगे आणि त्यांचा सहकारी प्रवीण भालेकर यांनी थेट लक्ष्मीपुरी पोलिसांना बोलावून घेतलं। पोलिसांनी घारगे आणि अनुप पाटील या दोघांनाही पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी पोलीस ठाण्याबाहेर करवीर पंचायत समितीचे कर्मचारी आणि बचत गटाच्या महिलांनी मोठी गर्दी केली होती। पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी पाटील आणि घारगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण संतप्त झालेल्या दीपा घारगे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातून बाहेर पडत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला। या सर्व प्रकारामुळे आज करवीर पंचायत समितीमधील कामकाज विस्कळीत झालं होतं।